बाबू पियुष, राधिका कुठे गेली? असन ना स्वयंपाकघरात असन. काय झालं तो? काही नाही ते वावरात चालले की नाही, तर तिला विचारतो म्हटलं विडे किडे आहे का तर घरात. मग तिला सांगून देतो ना काय काय घ्या लागते काय काय नाही. मग वेळेवर करण घोयमय. बाहेरचे बाया आहे म्हटलं एक दोन येऊन राहिला म्हणते, तर त्याला घेऊन घेतो सोबतच. तिला विचारून घेतो ना पहिले विडे आहे का नाही आहे तर घरी. हो ते घरचं गार्डन नाही आहे काय तिथं मस्त फुलं गिलं लावले तिनं, करत राहते त्याला विड्यानं. असं नाही एक दोन विड्या असनच घरी. विचारून घ्या ना तिला. ते पण मोठे आई राधिकाचं नाव घेतलं ना, राधिका आली म्हटलं, बोलून घ्या तिच्यासोबत. काय झालं मोठे आई, काय म्हणून राहिला होता मला तुम्ही? अहो बिचारी राधिका, मी काय म्हणतो विडे किडे आहे का आपल्या इथं? विडे किडे आहे का म्हटलं घरी? आता विडे लागन ना आपल्याला, तुले लागन, मंदाला लागन. आता ते सोडतं आहे वाटते फौजीजवळ. मंदाला लागन, तुले लागन, पूनमले लागन. आपल्याला 4-5 विडे पाहिजे ना, आहे का म्हटलं? नाही तर मग घरातून आण तुम्ही, माझ्याजवळ आहे ना, घरी आहे म्हटलं विडे. माझ्याजवळ सोंगाचा वेगळा आहे, निंदाचा वेगळा आहे. निंदाचे तर 2 आहे म्हटलं माझ्याजवळ. एक खुरपी आहे, घेऊन येतो मग 2-4 सोबत. आई विडे तर एखादा असन मी ठेवत असतो की तिकडे बगीच्यात, पण त्याला धारगीर नाही आहे, जास्त धार नाही आहे त्याला, असाच बसला आहे तो. चालते ना, तर टोप नसताय, टोपाला कोणताही विडा चालते, त्याला धार फार नाही पाहिजे. आपण काय निंदा फिंदाले घेऊन चाललो काय? निंदाले खुडाले त्याला पाहिजे जरासं, निंदाले एवढा नाही राहिला तर चालते. हरियाली राहिली तर मग त्याला पाहिजे धारदारी विडा. नाही तर म्हटलं चालते, कसाही चालते निंदा फिंदाले, आणि टोबाले कसाही चालते म्हटलं. बरं जे आहे ना ते घेऊन घे, मी जातो घराकडे. एक आवाज म्हटलं तिला देऊन देतो. मला भाऊजीने सांगितलं म्हणे लवकर काढ जा म्हणे, आणि ते रंजनाला सांगतो, आणि म्हणते ते येऊन राहिली म्हणते शशिकला, तर तिला घेऊन घेतो. तर दोघीजणी ते आहे ना आपल्या घरचे आहे सगळे. आता पाय एक भेटली ना तर दुसरी भेटून गेली. मी जातो घराकडे, विडे गिडे घेऊन येतो, पालो गिलो घेऊन घेतो. माझ्याजवळ आहे जास्तीचे पालो घरी ठेवले. बरं ठीक आहे ना मोठे, तुम्ही नाही काय घेऊन या, एखाद्या थैली गिलीत टाकून, त्यापर्यंत मी इकडचं आवरून घेतो सगळं. बरं ठीक आहे मग. आणि तुझी सासू नाही दिसून राहिली, तुझी सासू कुठे आहे? असन ना खोलीत असन ना त्याच्या. असं एक आवाज देऊन दे मग. तिला सांगून दे लवकर निघा लागते म्हणून, नाही तर ते रे 11 वाजताच्या भरोशावर म्हटलं 11 वाजता नाही. मॅच म्हटलं भाऊजीले लवकर जाऊ म्हटलं, पाणी पावसाचं सांगता येते काय? एक तर 3 वाजता आभाळ भरून येऊन राहिलं. आता एवढं आहे ना म्हटलं, होऊन राहिलं काम तर लवकरच होऊन गेलं तर चांगलं आहे. जेवढं निघालं वावर तेवढं. हो देऊन देतो ना, मी एक आवाज देऊन देतो त्याला. आई आता तुम्ही काय चालल्या? तुम्ही काय चालल्या म्हटलं वावरात आता ह्या वयात? केलं ना काम, आता लय केलं ना. अरे हो केलं, लय काम केलं, पण आता गरज आहे ना आपल्याला, बायाने भेटून राहिला ना, वावर तसेच राहीन मग खाली. आता जास लागते म्हटलं, सगळेला घेऊन जा लागते आता, कारण की त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे म्हटलं आपल्याजवळ. कसंही होऊन जाईल, मातीत बियाणं चाललं जाईल, मग काही टेन्शन राहत नाही. बरं येतो मग मी, सामान गिमान घेऊन येतो घरून. बरं तुमची जशी इच्छा. पिवची, मी काय म्हणतो, तुमच्या टिफिनमध्ये काय बनवून देऊ मी? कारण की आज नाश्ता काही बनवला नाही म्हटलं, नाश्ता जर बनवायला बसन तर अजून वेळ होऊन जाईल, मग त्याचे भांडे निघते, बनवायचा वेळ चालला जाते वेगळा, मग सगळेले द्या, अजून त्याच्यात वेळ घोयमय होऊन जाते. तर आज नाश्त्याचं काही बनवलंच नाही, डायरेक्ट स्वयंपाकच केला म्हटलं. तर म्हटलं तुमच्यासाठी काय बनवून देऊ? डायरेक्ट स्वयंपाकच केला काय तो? काय बनवलं तो? डाळ भाजी बनवली आणि पोळ्या बनवल्या. म्हटलं भात काही करत नाही, भात पोटात राहत नाही ना, म्हणून पोळ्या घेऊन घेतल्या आणि डाळ भाजी बनवली. तर मग असं करणार राधिका, माझ्यासाठी काय वेगळं बनवतं? तसंही म्हटलं आज मला ऑफिसला जायचं नाही आहे, आज आहे म्हटलं साहेबाची इथं पार्टीत जाईन म्हटलं मी. म्हटलं 2 वाजेपर्यंत काम करून ऑफिसमध्ये, आणि म्हटलं तिकडच्या तिकडे मग पार्टीत निघन. मग मला काय टेन्शन घेतो तू डब्यान फव्याचं? टिफिनचं काही टेन्शन घेऊ नको तू, राहू दे. आणि काय म्हणते तर डाळ भाजी आहे ना, आणि काय म्हणते तर पोळी आहे, मी नाश्ता करून घेईन. तुम्ही किती वाजता निघून राहिले तर आता वावरासाठी? पण काय मी तर 9 वाजता म्हणून राहिले होते मामाजी, 9 वाजेपर्यंत करता म्हणे, लवकर म्हणे. आता माहीत पडते ना, आता बाजात तर येऊनच राहिले म्हणा, सध्या वेळ आहे 9 वाजाले, अर्धा तास, तर आता माहीत पडते. असं ते पूनम कुठे गेली तर? अहो करून राहिली ना, ते गॅस ओटा पोसपास करून राहिली. ते आता स्वयंपाक केला तर मग तसाच पडला राहीन, तर आम्ही चालले जाईन. तर मग आम्ही येईन संध्याकाळी, त्यापर्यंत तसंच राहू देतं काय? ते उचल करून राहिली ना, भांडे या 2-4 ते घासून घेईन ते उभ्या. त्यापर्यंत म्हटलं मी इकडचं पाहून घेतो, कोणत्या डब्यात टाकू काय टाकू. तर मग नाही बनवू काय ते तुमच्यासाठी? नाश्त्याचं नाही बनवू काय तर मग? अरे नाश्त्याचं नाही, जेवायचं नको बनवू, नाश्ता तर करून घेईन ना मी. ना जरासं खाऊन चाललं जाईल, डाळ भाजी आणि पोळी. अरे मला नाही काय गडबडीत काही लक्षात नाही येऊन राहिलं. एक तर म्हटलं सकाळपासून उठली, कपडे गिपडे झाडझूड पोचा सगळं केलं म्हटलं दोघी मिळून, आणि मग स्वयंपाकाला भिडलो, आणि स्वयंपाक झाला, आणि मग तिकडचं ओटा गिटा पुसणं, आणि मग वावरातही जाणं. अजूनपर्यंत डबा गिबा भरला नाही आहे ना, डबा गिबा भरतो, थैलीत टाकतो, आणि मग काय म्हणते तर मामाची मग वाट पाहतो. तर मग तुम्ही किती वाजता जाणता ऑफिसला? त्याच रोजच्या टाईमले 10 वाजता? हो 10 वाजताच जाईन ना, 10 वाजताच जाईन. एवढ्या लवकर जाऊन काय करू, 2 वाजेपर्यंत काम आहे म्हणे. आणि त्याच्यानंतर आज त्याचं काय ॲनिव्हर्सरी का काहीतरी आहे म्हणते साहेबाची, तर सगळे बोलवलं तिथं
पार्टी गिटी दिन म्हणते 2 वाजेपर्यंत काम करेन आम्ही, मग तिकडे चाललं जाईन. मग तिकडे किती उशीर होते किती फोन लावून मी तसा फोन लावून मी असं करून पूनमच्या मोबाईलवर फोन लावून देईन. बरं बरं ठीक आहे ना, मग ठीक आहे. मग मी जाऊ काय? हां, तिकडचं आटोपुटप करू काय? हो हो कर ना. आज तर म्हटलं मस्त मजा आहे ऑफिसमध्ये, मस्त पार्टी आहे म्हटलं. किती दिवसाचं म्हणून राहिलो इले राधिकाले का मी मोठं आणतो थोडंसं. मला किती मटणाची आठवण येऊन राहिली होती म्हटलं. तर म्हणे घरी चालत नाही करून तिनं करून नाही दिलं मला. आणि म्हटलं आता मस्त पार्टी आहे आणि मस्त मोठं नाही आहे म्हणते, मस्त पोट भरून जेवण करा ना आता मी. पार्टीत माणूस काय विचार करून खाते काय, मस्त रपटून घेते म्हटलं. पार्टीत काही एवढं हे राहत नाही. मस्त आता एवढं मोठ्या लोकांची पार्टी आहे, चांगलीच असेल ना, चांगली राहिले मस्त. आज तर मजाच मजा आहे आमची. काय झालं हो शशिकला, काय झालं? काल तर मोठ्या हरिक ना आली होती तू मनासाठी मले का मले धर जा म्हणे. मीच तर किती दिवसाच्या बात निघून राहिली म्हटलं कामाले. हां, मग पहिला दिवसच आहे आणि आता तुला काय झालं चेहरा उतरवाले? काहून नाही म्हणते का तू इच्छा झाली? काय सांगू तुम्हाला रंजना बाई, लस परेशानीत आली म्हटलं. मी विचार केला होता म्हटलं जाईन म्हटलं जराशी म्हटलं वावरात, तर 2 पैसा येते म्हटलं. हां, आपलाही पैसा येते, माणसाचाही पैसा येते, 2 पैसे शिल्लक राहते. पण मच्छी ठेडगी म्हणते मी लेकरं पाहणार नाही म्हणते, जाय म्हणते तू वावरात म्हणते. आता सांगा बरं तुम्ही, बसल्या म्हटलं 2 लेकरं पाहिले तर काय होते? हां, काय काम राहते ते काही ना काही म्हटलं. तर पाहिले म्हणते पाहत नाही म्हणते तू लेकरं म्हणते, तूच पाहत बस म्हणते. तर आता त्या लहान लेकरीले सोडून कशी येऊ? मन काही लागून नाही राहिला आता. म्हणून मी दबून राहिलं. तर म्हणून म्हटलं तुम्हाला म्हणतो म्हटलं का मी काही येत नाही. आता मला खुशी तर होती याची, पण काय करू आता, मच्छी बुडकी तशी आहे ना. कायचे लहान हो लेकरं? हां, कायचे लहान? लाईनी पोरगी म्हटलं 4-5 वर्षाची आहे तुम्ही. हां, मोठं पोरगं चांगलं आहे म्हटलं 9-10 वर्षाचं. आणि कायचे लहान लेकर आहे? मोठ्या पोराला तर पास नाही लागत, तेवढ्या म्हणा लहान पोरीवर लक्ष ठेवतो म्हणा. हां, काऊन अशा करून राहिला तर त्या? हां, आता जाईन तर काय तू काय उरावर घेऊन जाशील का पैसे? हां, जाईन तर 2 पैसा येते. ह्या ना बाबा म्हातारा बाया ना सटकल्यासारख्याच करते, सटकल्यासारखा कराले. आता जाऊ दिलं असतं तर काय बिघडलं असतं? बरं मग रंजनाबाई, मी येतो आणि जातो म्हटलं जराशी घराकडे जातो. बुडीसोबत तोंड वाजलं म्हटलं सकाळी माझा सारा मूड खराब होऊन गेला म्हटलं. सारं डोकं भनभन करून राहिलं. बसल्या जागीचं खाले देतो प्याले देतो. स्वतः कोणी होतं कमीत कमी मला तर करू द्या. आता झालं ना म्हटलं लेकरं. पाण्याचं चोपते झाले ना आता. तर नाही म्हणते मी पाहत नाही म्हणते, आता ते लेकरं म्हणते जाऊ द्या. मग त्याचा असाच पता नाही. जातो मी आता, जातो. अम्मा, हे शशिकला कायच्या गोष्टी करून राहिली बाप्पा रंजना काकू सोबत? कायच्या गोष्टी करून राहिली? माझ्या तरी चुकल्या करून राहिली. तशी हिला सवय म्हटलं इकडचं तिकडे लावायची. मी विचारतो बरं. पण चेहरा उतरला दिसून राहिला तिचा, काय झालं काय नाही तर. अम्मा, चालली गेली काय एवढं लवकर? कायची गडबड होती बाप्पा? रंजना काकू काय झालं? रंजना काकू काय होय व सुशीला? काय होय? आणि रंजना काकू दिवस नाही निघाला तर झाले का ते कामं? झाले का म्हटलं कामं गिमं करतं का नाही करत का? बस रंजना काकू करून दिवस नाही निघाला तर येऊन जातो माझ्या दरवाजापाशी. काय हो तुम्ही मजा उडवता म्हटलं, मजा उडवाले. काय आहे आमचं दोघाचं म्हटलं, काय करावं लागते एवढं काम? झाली आता चहा पाणी करा म्हटलं. आता घरी जाणं आरामशीर करा म्हटलं स्वयंपाक म्हटलं. तशी रात्रीची खिचडी आहे म्हटलं. आता खिचडी आहे तर होऊनच जाते, स्वयंपाक काही करा लागत नाही. आणि म्हणून ते नाही खात म्हणून तर त्याला टाकून 2 पोळ्या. कोणतं काम राहते आता? चहा पाणी केली, चहा पाणीचे भांडे घासले. आता म्हटलं येतो म्हटलं एखादा चक्कर मारून. आता मारलं तर मारला चक्कर. आता याच्या पुढे चक्कर आज काही मारजो नको. काय कहू ना रंजना काकू, अशा कोण बोलून राहिले तुम्ही? अरे मी वाईट नाही बोलून राहिली. मी म्हणून राहिली मी चालली आज वावरात चालली फुली लावाले म्हटलं मंदाबाईच्या इकडे. तर म्हटलं तू येऊ नको. तू येशील तर मग कोण भेटणार आहे तुला इथं? आणि मैसून काय तुझ्यासोबत काय दिवसभर बोलत बसन का इथं? तिला घरातले कामं राहील. तसंही तिला डॉक्टरने म्हटलं आराम करायला सांगितला. ते कामं गिमं करा आणि आपले आराम करा. मग ते बोलणार आहे की तुझ्यासोबत येऊन इथं म्हणून राहिली मी. तेव्हा खालतूच खाली चक्कर होईल. तर म्हटलं तू काही येऊ नको. पण पहिले तर जाय तुम्ही घरीच राह. अरे हो ना, तर पहिले नाही जाव, पोराचं लग्न झालं होतं तर. आता एवढं महागीचा रोज आहे, घरी बसून काय भेटते? मस्त 300-325 रुपये रोज होऊन गेला म्हटलं. कोणी 350 रुपये रोज देऊन राहिलं. घरी बसल्या कोण देते एवढे पैसे? सध्या तडतडी आहे म्हटलं मजुराची. मजूर भेटून नाही राहिले. कास्तकार पाया पडून राहिले म्हटलं एकाच्या. चला आमच्या वावरात. ते पाना नामदेव गवले म्हटलं बायनी भेटून राहिला. तर घरचेच चालले त्या सगळ्या सुना. आणि ते आहे म्हटलं शांताबाई आहे आणि मंदाबाई. त्याच चाललं म्हटलं टोपणं करायला. मग मला त्या दिवशी म्हटलं शांताबाई ना, तर म्हटलं मी येतो पप्पा म्हटलं. माही कसे पकून जाते पैसे? हो काय हो माय बाई, 300-350 रुपये रोज. माय लय पैसे हो याच्यात तर. मी काय म्हणतो रंजना काकू नाही काय का काकू मी काय म्हणतो, मी येतो ना बा. मी येतो ना. माही होऊन जाते कसे पैसे? येतो ना करतो. येते का तुला काम येते का करता? काम येत असन तर मग चाल, आणि नाही येत असन तर मग फालतूच कायले छातीवर बसून तुझ्या रोज म्हटलं. काम येत असन तर चाल. मग माझ्या कुठचं येते का? मी कुठे गेली वावरात? मी मस्त घरी जातो, बसतो, खातो आणि झोपतो. पण आता म्हणून राहिला 300-350 रुपये रोज भेटते म्हणते. काय आहे येले पाहू शिकून घेईन मी. शिकून घेईन म्हटलं. वेळा यायच्या इच्छाच घेतो, पालो यायच्या इच्छाच घेतो आणि रात्रीची खिचडी बनवून घेतो डब्यावर. आणि मेरे बाई येते ना मला येते. किती वाजता जा लागते?
किती वाजता जावं लागते म्हणजे आता शांताबाई आल्या होत्या घराकडे गेल्या त्या विळख्यासाठी म्हणे अर्ध्या तासात निघतेच म्हणे. तर मी इथंच विचार करून राहिली होती म्हटलं वैशालीला म्हणतो म्हटलं का डबा गिबा बांधून दे मला. हा असं तर डबा एखादा रिकामा पिकामा बांधून दे म्हटलं. तर मी तेच विचारच करून राहिली होती. तर तेवढ्यात म्हटलं ते शशिकला आली तर ते म्हणे मी येत नाही म्हणे. तर इथं उभी राहून गेली मी. आता मला तू बोलण्यात काही पाडू नको मला डबा गिबा बांधून दे. नाही तर त्या येऊन जाईन तर अजून म्हणून का झालंच नाही म्हणून. हो काय मै विचारा ना तर मै विचारा ना मी येतो ना. मै रोजून जाते कसंही म्हटलं तसंही म्हटलं येले काम काही लागून नाही राहिले. तुमच्या पोराला काही काम घेऊन नाही म्हटलं. किती दिवसाची रेती बंद आहे पाण्यानं नद्या फुल भरल्या म्हटलं डम बम पुरं चालले पुरले पुरं रेती काढायला जाते ते ट्रॅक्टरनं. त्याला काम धंदा काही लागून नाही राहिला. मग काय करता आता उपाशी मरता काय. रात्रीच तर खिचडी केली होती म्हटलं एवढी मोठी केली होती का सकाळ संध्याकाळ होऊन जाते त्याच्यात. कसंही करून खाऊ पिऊन राहिलो 2 पैसे येईन हातात तर कमीत कमी खर्च पाण्याला तर काम येईल. हो काय तशी तर काही म्हणणार नाही म्हणत हे कारण की जास्त बाया पाहिजेच तिले मंदाबाईले. बरं चल ना ये ना तू मग ये डबा बांधून ये पाहू मग नंतर काय म्हणते तर ये तू आणि जाऊ दे मला डबा बांधू दे. येऊन जाईन म्हटलं त्या सगळ्या. मंदार झालं काय भाऊ झालं काय उरकलं काय म्हटलं घ्या ना पटोपट उरकवा ना. तिकडे म्हटलं मग अजून उशीर होईल ना आपल्याला. पाणी पावसायचं सांगता येते काय काही. तिकडे म्हटलं येऊन राहिलं मग साय संध्याकाळच्या पायरी चांगलं पाऊस येऊन राहिला म्हटलं आणि आपल्याला लागलं नाही पाहिजे पाणी. पटोपट आपलं काम होऊन गेलं पाहिजे. घे ना उरकवणं लवकर. मला काय उरकवायचं आहे व काय उरकवायचं आहे मला. झाली मी तयारी आंघोळ झाली सगळं झालं. चाही झाला नाश्ताही झाला. आता काय उरकवायचं आहे मला. बाप्पा नाश्ताही झाला. नाश्त्याचं तर बनवलं नव्हतं ना आज. आणि तुझा नाश्ता कसा काय झाला तर काय खाल्लं ते. काय खाल्लं म्हणजे डाळवाची आणि पोळी त्याचाच नाश्ता करून घेतला. मग मॅकून राहायला नाही होत. किती उशीर लागते जापर्यंत म्हटलं 10-10:30 होऊन जाते. मग तेव्हापर्यंत काय तशीच राहू काय मी. मग मी पोट कोरकोर करते ना चक्कर येते म्हटलं मला. असं कधी म्हणतं मला जेवण चालत नाही कधी म्हणतं मला जेवण चालते कधी म्हणतं मला चक्कर येते. बस तू हे गोष्टी ना तुझ्याजवळच ठेव. ह्या कुठे गेल्या तर वहिनी कुठे गेल्या तर तेही म्हणणं लवकर करा म्हणा. पुन्हा महिनी आहे इथं. आता मला काय माहित त्या कुठं गेल्या तर मला काय माहित. मी काय त्याच्यावर पायरी करी आहे का म्हटलं कुठं गेल्या आणि कुठं नाही. आणि ते पुनमचंही नाही माहीत मला. मी आंघोळ केली आणि इथं आली नाश्ता गिष्टा केला आणि आता तुमची वाट पाहून राहिली होती. मामाची म्हटलं मोठ्या नाही आहे का घरी गेल्या त्या घरी गेल्या. आता कायच्यासाठी काय काम पडलं होतं आता घरी जायचं. पटकीने निघून राहिलं होतं तर सगळं का गेल्या घरी. चालल्या गेल्या काम घेऊन पाहून घरी. आता वेळेवर कायला गेल्या तर तशा तर जाऊन नाही राहिल्या होत्या त्या. खुर्चीला चिपकूनच बसल्या होत्या. जेव्हा पाहिलं तेव्हा बस खुर्चीवर जेव्हा पाहिलं तेव्हा बस खुर्चीवर. आणि आता एकदम घरी कामाच्या वेळेस. नाही आते बाई तुम्ही गलत विचार करून राहिला. त्या तशा नाही गेल्या काही. त्या म्हणून राहिल्या होत्या म्हणे येळे हाय काय नाही आहे म्हणे. मी म्हटलं या काय म्हटलं घरी म्हटलं तर म्हणे विळे लागन म्हणे आपल्याला. आता पूनम आहे मी आहे तुम्ही आहे थाई आहे तर त्याने काय विळे आणण्यासाठी गेल्या. आणि पालू आहे म्हणे त्याच्याजवळ म्हणे. तर म्हणे पालू आणतो म्हणे आणि विळे आणतो म्हणे घरून म्हणे. माय बोई नुसतं जास्तीच्या गोष्टी पाहिजे इले जास्तीच्या गोष्टी करायला. एक तर म्हटलं बिचारा कामाशीन गेल्या इले काय काम. उठली सुटली मस्त खाल्लं पेल्लं आणि टाईन होऊन गेली आणि झालं तिचं उरकलं म्हणते सगळंच सगळं. तिला विड्याची फिकर नाही तिला पालवायची फिकर नाही तिला बियाणीची फिकर नाही का घेईन म्हणून आठवणीनं सगळं. नाही ना वा काही विचार करता काय तुम्ही. मी तर सहजच बोलली. आता दिसला नाही ना मला. इथंच बसला तर दिसते त्या बसला दिसाले म्हणून म्हटलं मी आता मला काय माहित त्या विड्या आणायला गेल्या म्हणून. तुम्ही जास्त डोकं चालवासाठी. हो मी जास्त चालवतो आणि तू कमी चालवतो आहे ना. फक्त कामातच तुझं डोकं चालत नाही. बाकी साऱ्याच्यात मस्त चालते म्हटलं. 1 नंबर चालते. 100 डिग्रीच्या वरत चालते म्हटलं डोकं तुझं. का बरं का याच्यासाठी काय म्हणते तर पियुषसाठी काही बनवलं असं ना त्या त्याच्या टिफिनसाठी तर घेऊन घे ना उरलं असं तर धकते वावरात. नाही आते बाई त्याच्यासाठी काहीच नाही बनवलं. त्याने नाही काय हेच डाळ भाजी आणि पोळ्या खाऊन घेतल्या म्हटलं. आणि म्हणते त्याला काम आहे म्हणते ऑफिसमध्ये तर तिथं जेवण आहे म्हणते त्याचा काहीतरी कार्यक्रम आहे तर ते तिथं जेवण करून 2 वाजता. मग बनवलंच नाही राहू दे म्हणे नको बनवू म्हणे. अरे हो काय आता तेच भाजी आता तर खाल्ली. आता दुपारी काही धकणार नाही. आता कसं जाऊ दे मग नाही केलं तर काही. आणि ते पूनम कुठे केली तिचं सरलंच नाही काय. आणि एवढा मोठा थैला कायला घेतला. आते बाई एवढ्या जणीचे डबे आहे त्याच्यात. जराशी सलाद घेतली म्हटलं आणि आपले पालो गिलो सगळेच आहे म्हटलं त्याच्यात. आता मोठ्या आई आणते किती नाही 2-3 असून त्याच्याजवळ जास्तीचे घेऊन ठेवून दिले. आता माहीत पडते ना काय म्हणते तर अजून ते थैला घ्यायचाच आहे. त्याच्यात बियाणं येईन. सरकीचे पाकिट आहे म्हणते 2 म्हणते मामाजी म्हणे. तुरीचं पाकिट आहे म्हणे. ते वेगळी घ्या लागते थैली. बरं काय घ्यायचं आहे काय नाही घ्यायचं आहे पाय तू. ते आहे ना म्हणते रंजनाबाई मला त्या बाबांना सांगितलं. रंजनाबाई आहे ना मी त्याला आवाज देऊन देतो. नाही आते बाई मोठाई गेला त्याला आवाज देऊन देतो म्हणे. तिकडे वेळी आणून घेतो म्हणे. पहा
आता पहा, आता तुम्हीच पहा ना कशा समोर समोर मटक मटक करते. हा तेले त्याच्या वयाचं भान आहे काय? आणि तशा म्हणते का मला दुखणं चालू होतं म्हणून इथं आल्या. आणि आता म्हटलं आता मस्त फिरून राहिल्या, आता जाऊ नाही काय? हा जाऊ नाही का आपापल्या घरी? पण नाही, इथं कोण राहीन मग? इथं कोण मना करण म्हटलं, चमचे कोण हलवण इथं? जाणून बुजून करतेत ना त्या, जाणून बुजून करते. म्हणजे घरच्या लोकांना वाटलं पाहिजे का मला काही फिकर नाही आहे घरदाराची, तेले लय फिकर आहे. हा लस फिकर आहे तेले, म्हणून म्हटलं समोर समोर बाया सांगून राहिल्या. हा मय वावर आहे, मी गेली असती बाया सांगासाठी. हा आवाजही द्यायला चालल्या गेल्या, व्हिडिओ आणण्यासाठी चालल्या गेल्या, म्हणजे किती फिकर तेले. हा त्याच्या आनं म्हटलं मला घरचे लोक बोलते मग, हा मला बोलणे ऐका लागते आणि लावून देते चुनकीनी आणि मग निघून जाते वेगळ्या सुगड्या. हा गोड गोड बोलून तेच तर नाही शिकवलं म्हटलं मायबापानं गोड गोड बोलून कसं घ्यायचं. तोंड तिखट आहे ना, म्हणून म्हटलं झोमून पडते कोणालाही. जाऊ दे मग, जाऊ दे गेल्या तर त्या. रंजनाबाई एकटंच आहे का तुम्ही? एकटंच आहे काय? हा अजून नाही काही एक दोघी जणी पाहा लागत त्यांना सोबतच्या? नाही येऊन राहिल्या होत्या, पण त्या काही आल्या नाही. मग मी निघून येऊन गेली. मी म्हटलं आता लय वाडी घेऊन राहिला, आता काय थांबून फायदा आहे. बा बरं आली तर बरं झालं ना, आता सगळे इथे येऊन गेले ना. हा ते बरं झालं, अंक्यानं थैला मैला घेऊन चालला गेला म्हटलं अंकुशनं. हा हाताही नाही दुखत आता. नाही आता म्हटलं त्यानं थैल्या गेल्या, घरची थैल्या होत्या त्या सगळ्या नेल्या. मग आता त्याच्याच गाडीवर दोघी वावरापर्यंत चला. कारण की जर आपण पायदळ गेलो का मग 1-1.5 तास म्हटलं नुसतं जाण्यातच तुटून जाईल. तो बरोबर येते आणि दोघीले घेऊन जाते. आता ऑटो फोटो केला असता, पण एवढ्या जणीले ऑटो करायला काही पुरत नाही. मग त्याला याचंही भाडा द्यायला लागते आणि जाचंही भाडा द्यायला लागते. हा आता तुम्ही इथंच थांबा, तो येते गाडीनं आणि दोघीले घेऊन जाते. बरं ठीक आहे ना, पण का हो किती उशीर होऊन जाईल? केव्हापर्यंत निघतो दोघीले? हा केव्हापर्यंत निघ म्हटलं? आणि किती जणी आहे? 5 जणी आहे ना. तुम्ही आहे म्हटलं, 3 चक्रा करावं लागेल त्याले. हो भाऊजी बरोबरच बनवून राहिली मंदा. ह्याच्यापेक्षा नाही काय, आपण चालू ठेवतो. जिथं म्हणजे त्याची गाडी थांबली आला तो, मग दोघी बसायचं आणि घेऊन जायचं. मग इथं उभे राहिल्यापेक्षा रस्त्याला लागलेलं बरं, वावर न जवळ येते लवकर. तेवढ्यानं तर बरं झालं, थैले घेऊन चालला गेला. म्हणजे हातात काही राहत नाही तर चाल नाही उरकते मग बरं. बोलली म्हणतातच टम्म की नाही बोलली इले चांगलंच वाटत नाही. मी बोलली का बिलकुलही चांगलं वाटत नाही. थांबा बाई हो, काय गडबड करून राहिल्या? अरे थांबा. काय गडबड करता हो तुम्ही? म्हटलं मी येतो म्हटलं, तर मला सोडून देऊन राहिला होता आहे ना. ते तर बरं झालं, मी काय गडबडीने आली म्हटलं. तर मला दिसल्या तुम्ही, नाही तर झालं का होतं म्हटलं घरी. अम्मा तू खरंच येऊन राहिली होती काय? मी म्हटलं त्या सहजच विचारलं बाई. नाही तर मी खरंच थांबली असती. आता तू नेहमी अशीच म्हणतो आणि जात नाही ना काही नाही. मला वाटलं आता इथे असंच म्हटलं असं. बरं कुठंच नाही गेलो आम्ही, इथंच आहे म्हटलं, इथंच थांबलाय. चल ना तर चल, पाहिजेच ते तसे तेले बाया पाहिजे. चल बरं झालं माय सुशीला आली तर तू. बरं होऊन गेलं म्हटलं, एक बाई भेटून गेली. आता लवकर काम होऊन जाते. पण आपल्याला वावर जवळ करा लागून, इथं उभं राहून काही फायदा नाही आहे. रंजनाबाई चला रस्त्यानं लागू आपण. हो बरोबरच म्हणून राहिलं तुम्ही मंदाबाई. चला हो चला. खाऊ राधिका ताई. हे तेच सोंडगी बायको आहे ना म्हटलं. ते चुगले करत राहते ते बायको, तेच होय ना हे? हो बिचारे तेच होय. असं नको म्हणू, ऐकू गिकू जाईन म्हटलं. चुपचाप बस, आपल्याला गरज आहे म्हटलं सध्या. चुपचाप बस, आता काही बोलजो नको. वावरापर्यंत येईन, वावरातून आल्यावरही काही नको म्हणजो म्हटलं तेले. काय होय, कायच्या गोष्टी करून राहिल्या दोघी? जावा. कोणाच्या गोष्टी करून राहिल्या? कोण होय ते बाई? कोणी नाही. कावर राधिका ताई, हे तर सगळं चाललं गेलं. आणि का आपल्याला तर नावही घ्यायचे आहे. जे आपले सबस्क्रायबर आहे, जे आपल्याला छान कमेंट केली, त्याचे आपण नावच कुठे घेतले? घ्या ना, चला ना पटापट घेऊन मग वावरच चाललो जाऊ. हो बिचारे पूनम, त्याचे नाव तर घ्यायचेच राहिले. चल पटापट नाव घेऊन घेऊ आपण. ज्याने आपल्याला छान कमेंट केली. आणि जे आपले व्हिडिओ पाहून राहिले, आपल्या चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हायफाय द्या. चला तर मग सगळेचे आपल्या मायबहिणीचे नावं घेऊन घेऊ आपण. चित्राताई जावरकर, सुजाताताई ढेरे, रत्नमालाताई तिरुलकर, रेखाताई मोहाडीकर, शुभदाताई गोठणकर, भारतीताई वाघमारे, ज्योतिताई पोचलवार, ललिताताई भरडे, मंदाताई सतंगे नागपूर, सुषमाताई थोटे जुना बाबुलखेडा नागपूर, मनीषाताई फोंदके मुंबई, छायाताई फाटे सावडापूर, सुधांशू लांडे, वैशालीताई हुमने, रंजनाताई इंगोले, पूनमताई खिवानसरा, प्रतीक खिवानसरा नाशिक, दीपिकाताई भावसार, चंदाताई खापरे बदलापूर, सीमाताई चौहान नागपूर, सुनंदाताई दुसाने दिवस MP, प्राचीताई मुळे संभाजीनगर, सुनंदाताई नागरारे, शोभाताई साबळे प्रशांतनगर अमरावती, अनिताताई तायडे नांदगाव पेठ, विद्याताई पाटील, रश्मीताई दळवी, प्रियंकाताई मून, चंदाताई उमरकर, विक्रम
पाटील, प्रतिभाताई नन्नावरे, दियाताई मेश्राम, केतकीताई देवटाले, छायाताई राजोडे, अश्विनीताई गहुले, लताताई गोरे. तर या सर्व आपल्या माता भगिनींचे खूप 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 धन्यवाद, ज्यांनी आम्हाला छान छान कमेंट केली. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला अशीच साथ द्या आणि तुमच्या राधिकाला पुढे न्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा आणि एक शेअर करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.